नवरात्रीच्या उत्सवानिमित्त भवानी मंडपात पैलवान संतोष पाटील पाडळीकर आणि परिवाराच्या वतीने उसाचा रस वाटप उपक्रमास सोमवारी प्रारंभ करण्यात आला. नवरात्रीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून लाखो भाविक कोल्हापुरात आगमन करतात. या भाविकांची सेवा करणं हीच देवीची खरी सेवा आहे, अशा उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांनी शुभेच्छा देताना सांगितलं की नवरात्रीत भाविकांसाठी पाडळीकर परिवारानं सुरू केलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. या माध्यमातून सामाजिक सेवेला अधिक बळ मिळत आहे. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी आपलं गुरुवर्य हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं स्मरण करून सांगितलं की पाटील परिवारानं घेतलेला हा उपक्रम गुरु शिष्य परंपरेला अधिक उजाळा देणार आहे. समाजहिताची ही परंपरा जोपासणे अतिशय महत्त्वाची आहे. यावेळी गोकुळ संचालक अजित नरके, SR पाटील पैलवान, माऊली जमधाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नवरात्रीच्या 9 दिवसात सातत्यानं ऊसाचा रस वाटप होणार असून भाविकांसाठी हा उपक्रम आनंददायी आणि ऊर्जादायी ठरणार आहे.